बाई तुझं नाव आधी ईशान बाळ माझा मुंजा. नमस्कार मंडळी, वाईटी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्याकडे तुम्हाला एक सांगण्यासाठी मस्त न्यूज आहे. ती काय आहे हे पुढे कळेलच, पण त्याआधी तुमच्यापैकी बरेच जण मला ऑलरेडी ओळखतात. तर ते कसं, तर अफलातून बाय संध्या हे माझं रेसिपी चॅनल आहे. तिथं ऑलरेडी बरेच जण तुमच्यापैकी सबस्क्रायबर आहेत. पण ज्यांनी कोणी अजून त्या चॅनलला व्हिजिट दिलं नसेल, केलं नसेल, पाहिलं नसेल, तर नक्की पाहून घ्या. यूट्यूबवरती तुम्ही अफलातून बाय संध्या असं टाईप केल्यानंतर माझं चॅनल लगेच दिसून जाईल आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज तिथे पाहायला मिळतील, ज्या रेसिपी अभ्यासपूर्वक, अचूक पद्धतीनं आणि प्रमाणबद्ध असतात. तर अशा परफेक्ट रेसिपीसाठी तुम्ही त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आज वाईटी युग या आपल्या चॅनलमध्ये मी संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे. तर काय आहे गुड न्यूज, तर माझा मुलगा ईशान याची मुंज ठरलेली आहे, जी की मे मध्ये आहे. पण त्याच्या आधी मुहूर्त केला जातो. जसं लग्नासाठी मुहूर्त केला जातो तसंच मुंजीसाठी देखील मुहूर्त केला जातो. तर मुहूर्तासाठी काय काय डेकोरेशन केलेलं आहे, मुहूर्तासाठी काय सामान लागतं, त्याच्यानंतर मुहूर्त म्हणजे काय, देव ब्राह्मण म्हणजे काय, म्हणजेच देव कार्य याचा अर्थ काय होतो, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग तुम्ही मस्त एन्जॉय करणार आहात. तर मस्त धमाल येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय मजा असते मुहूर्तामध्ये आणि काय गोष्टी असतात. तुम्ही तर हा ब्लॉग एन्जॉय करणारच आहात, पण सर्वात महत्त्वाचं काय, जेव्हा केव्हा तुमच्या घरी कार्य असेल त्यावेळेस हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, शेअर करून घ्या, किंवा ज्यांच्याकडे कोणाकडे कार्य असेल तर त्यांना पाठवून द्या. म्हणजे मुहूर्ताला काय सामान लागतं, डेकोरेशन काय केलं जातं, त्याच प्रकारे कोणते 5 प्रकार असतात, ह्या सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती तुम्हाला कळणार आहे. त्याचबरोबर जे काही साहित्य लागणार आहे याचं पूर्ण वर्णन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ फक्त ब्लॉग नसून, म्हणजे तुम्ही ते तर एन्जॉय करणारच आहात, पण तुमच्या सर्व लोकांना ज्यांच्याकडे कार्य आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर शेअर करा, सेव्ह करून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला कामी येणार आहे. मुहूर्ताच्या वेळेस 5 गोष्टी केल्या जातात. त्या 5 गोष्टीसाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी एक रिकामा 5 प्लेट ठेवलेल्या आहेत, जे केळीच्या पानाने डेकोरेट केलेल्या आहेत. तर त्या 5 गोष्टी कोणत्या? एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वळवट. वळवटाचे जे प्रकार असतात त्यातलेच 2-3 प्रकार आणि बाकीचे 2 सामान असं मिळून हे 5 घटक होत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे वडे करणार असतो, मिश्र डाळीचे वडे असतात, तो एक 5 प्रकारामधला पहिला एक प्रकार झाला. त्यानंतर पापड, आपण उडीद डाळीचे जे पापड करतो तो पापड, आणि वळवटाचे 2-3 प्रकार असे मिळून हे 5 प्रकार असतात आणि हे मुहूर्ताच्या दिवशी केले जातात. आणि वळवटाचे जे 2-3 प्रकार आहेत ते म्हणजे काय, एक मालत्या, त्याच्यानंतर नकुले, मुदन्या, सरोदे हे प्रकार आहेत. यातले एक कंगव्यावर ते जे केले जातात ते काय प्रकार आहेत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळेलच तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये पण कळून जातील. ते हे 5 प्रकार आपण त्या दिवशी बनवत असतो आणि सुकायला ठेवत असतो. मुहूर्ताचा सर्वात पहिला प्रकार जो बनवत असतो तो मिश्र डाळीचे वडे बनवत असतो आणि ते बनवण्यासाठी कोहळ्यामध्ये भिजवलं जातात. पण कोहळा नसेल तर काकडी वापरली तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला वडे कसे भिजवायचे, तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि थोडीशी छोटी वाटी आपल्याला उडीद डाळ लागून हे मिक्सरमधनं रात्रीच भरडा काढून घ्यायचा आणि सकाळी उठलं की कोहळा किसून घ्यायचा आणि त्यामध्ये हे भिजवायचे. आणि त्याला एक छान फिलिंग यावं कोहळा फोडताना देखील, म्हणून मी छान डेकोरेशन केले. आणि माईक न्यायला विसरले होते नांदेडला, म्हणून मग मी बोललीये, हे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला नाहीये. फक्त हेच सांगते की चला आता आपण बघूया डेकोरेशन कसं करायचं ते. मस्त अशी रांगोळी काढली अंगणामध्ये, त्याच्यानंतर भिंतीमध्ये माळा अशा फुलांच्या लावून घेतलेल्या आहेत. आनंदीची लुडबुड चालू होती मध्ये मध्ये. आणि अंगणामध्येच तयारी केली आहे, कारण मोठा आहे, बसायला ऐसपैस आहे, हवेशीर आहे म्हणून.
बॅकड्रॉप लावला, समोर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे, निरांजन ठेवली आहे, बायकांच्या ओटी भरण्यासाठी ओटीचे ताट ठेवले आणि जे आपण मुहूर्ताच्या वेळेस 4 प्रकार करणार आहोत, 4-5, तर त्याच्यासाठी प्लेट रेडी करून ठेवलेल्या आहेत. जातं या दिवशी लागत नाही, फक्त डेकोरेशन म्हणून मी इथे ठेवून दिलेलं आहे. ओटी भरायची प्लेट तुम्ही तुमच्या पद्धतीने छान डेकोरेट अजून करू शकतात. ह्या प्लेट सुद्धा आधीच रेडी करून ठेवायच्या आहेत, म्हणजे ऐन वेळेस घाई होणार नाही. आणि पूजेचे जे काही सामान असतं, जे की सुपारी असेल, नारळ असेल, त्याच्यानंतर वाती, फुलवाती, हळद, कुंकू हे सगळं जे काही लागतं ते रेडी करायचं. दीप प्रज्वलनाने सुरुवात करायची आहे आणि मी दिवा लावून घेतलेला आहे देवासमोर. आणि आता सर्वात महत्त्वाचे की मुहूर्ताला सुरुवात करण्याआधी बायकांनी विडे उचलायचे असतात, नाव घ्यायचं असतं आणि तिथून पुढे प्रत्येक प्रकाराला सुरुवात होते. तर विड्यांवरती एक सुपारी आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बायकांनी एक एक विडा उचलायचा आणि नाव घ्यायचं. त्यांनी काय नावं घेतलेत आपण ते बघूयात. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्णाने केले सारथ्य. जीवनरावचं नाव घेते. आज आहे ईशाच्या मुंजीचं मुहूर्त. वा वा. घराच्या दुकानात भरते काचेचे सोडे, हरीशरावांचं नाव घेऊन उचलते विडे. वा. निळे निळे आकाश, हिरवे हिरवे रान, अमोलरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. राखून मान. ओके. खंडाचे ब्रह्म झाले भक्तीसाठी वनमाळी, व्यंकटेश्वराचं नाव घेते ईशानच्या मुहूर्ताच्या वेळी. वा. हरित तृणांच्या वेलीवरती दवबिंदूंची जाळी, अमरजितरावांचे नाव घेते ईशानच्या मुहूर्ताच्या वेळी. वा. बेस्ट. नाव घ्या, नावाचा चालला गजर, सुभाषरावचं नाव घेते मुहूर्ताला आहे हजर. वा. तुम्ही तर मेन येत. मंगल्याची खून दाराला तोरण, अभिजितचं नाव घेते ईशानच्या मुहूर्ताचं कारण. वा. मस्त. ईशानचं मुहूर्त आहे नांदेडच्या घरी आणि नांदेडच्या बायका आहेत सर्व हौशी आणि संदीपरावांचं नाव घेते मुहूर्ताच्या दिवशी. तुम्हाला एक टिप देऊ का? जेव्हा केव्हा तुमच्या घरी असे कार्य असतात तेव्हा एक मस्त नावं असे काढून ठेवा, रेडी राहा, मस्त इम्प्रेशन पडतं. माझी काही तयारी झालेली नव्हती पण मी घेतलं असंच त्यावेळेस जुळवाजुळव करून. आता सर्वात महत्वाचं की पहिलं जे वडे झाल्यानंतर दुसरं काम असतं की आपल्याला जे वड्याचं पीठ भिजवलेलं आहे कोहळ्यामध्ये त्याचा गणपती बनवायचा असतो आणि ज्याचं लग्न आहे किंवा ज्याची मुंज आहे त्याच्या हस्ते त्या गणपतीची पूजा करायची असते. ही आहे दुसरी स्टेप. बटूच्या हस्ते मस्त गणपतीची पूजा करून घेतलेली आहे आणि एकदा गणपती करून झाला, पूजा झाली की मग बायका साईडला वडे घालत असतात, पापड लाटत असतात, वळवट करत असतात. तर ही प्रोसेस चालू होते आणि हे करत असतानाच मस्त मुहूर्ताची गाणी म्हणली जातात. त्या ठिकाणी टिप देते, मुहूर्ताची गाणी नसतील तर गुगलवरती अवेलेबल आहेत, PDF काढून घ्या, प्रिंट द्या, बायकांना द्या, त्या मस्त गाणी म्हणतील. आणि माईकची देखील व्यवस्था करा, मस्त फील येतो. आता या मुहूर्ताला बायकांनी काय गाणी म्हणलेत ते बघूयात. वरची कण सुपारी, देव गगनारविल्या भिंती, वरी काढिली शारदा, तुझ्या मुंजीचा गरदा, मुंजीचा गरदा. शाला काही नाही कमी, उभी वैभव लक्ष्मी, मुंजाजीवर माय. उभी वैभव लक्ष्मी, मुंजाजीवर. अंबाबाई तुझं नाव मग, सोयराच्या गावा मग, सोयराच्या गावा. अशा खूप साऱ्या मुहूर्तांच्या गाण्यांचा आस्वाद घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते की हळकुंड बारीक करायचे असतात. हळकुंड हे रात्रीच पाण्यामध्ये भिजवायचे आणि सकाळी मुहूर्ताच्या वेळेस जेव्हा करतात तेव्हा ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे असतात. पूर्ण कुटल्या जात नाही तर ते अर्धवट कुटून गेले तरी त्याला सुकवायचं. पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमधनं बारीक करून पावडर काढा आणि देवब्राह्मणाच्या वेळेस, आता मुंज आहे म्हणून देवब्राह्मणाच्या वेळेस, आंघोळीच्या आधी हे त्यावेळेस सेपरेट प्रोग्राम होऊन जातो. आणि लग्न वगैरे कार्य असेल तर त्याला खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये हळकुंड भिजवतात आणि करतात, ती वेगळी प्रोसेस आहे. आता हे बघा किती सुंदर डेकोरेशन, बरीच तयारी आधीच केली होती म्हणून फार फास्ट सोयीस्कर झालं. कामाचा व्यापही नाहीये. आधीच तुम्ही तुमच्या आयडियात रेडी ठेवा. लागणारं साहित्य सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. ते छोटं कार्य असतं त्यामुळे खूप काही डेकोरेशन करायची गरज नाहीये. त्यामुळे छोट्या ह्याच्यात खूप शॉर्ट बट स्वीट होऊ शकतं. तर अशा पद्धतीची तुम्हाला एक आयडिया येऊन गेलेली असेल व्हिडिओ बघून.
आता तुम्हाला सांगते मुहूर्त म्हणजे काय आणि देव ब्राह्मण म्हणजेच देवकार्य हे काय असतं ते. मुहूर्त म्हणजे आपण कुठल्याही कार्याला म्हणजे ते लग्न असो की मुंज असो याची सुरुवात करण्याच्या आधी एक मुहूर्त केला जातो. देवाचा आशीर्वाद घेऊन कार्याला सुरुवात केली जाते. म्हणजे आपण मुहूर्त केल्यानंतर इतर कोणतेही खर्च कार्यासाठी लागणारे खर्च करू शकतो. ते मग कार्यालय बुकिंग असेल किंवा तुमच्या साड्यांची खरेदी असेल किंवा डेकोरेशनचं बुकिंग साठी असेल, जे काही मोठाले गोष्टी तुम्ही खर्च करणार असतात ते करण्याच्या आधी मुहूर्त केला जातो. आणि मुहूर्ताच्या दिवशी जे पदार्थ बनवले जातात हे पदार्थ देव कार्याच्या दिवशी म्हणजेच देव ब्राह्मणाच्या दिवशी नवरा मुलगा असो किंवा नवरी मुलगी असो किंवा होणारा बटू असो यांना हे पदार्थ करून खाऊ घातले जातात. म्हणून मुहूर्ताच्या दिवशी केलेले पदार्थ हे देव कार्याला म्हणजेच देव ब्राह्मणाला कामी येत असतात. आता देव ब्राह्मण म्हणजे काय असतं? देव ब्राह्मण तुम्ही केल्यानंतर जे की कोणतेही कार्य असो, लग्न असो मुंज असो, हे त्याच्या 2 ते 3 दिवस आधी केलं जातं. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही देव कार्य देव ब्राह्मण करता तेव्हा तुमचे देव हे वेगळे ठेवले जातात. मग जर तुम्हाला त्यावेळेस कोणतीही अडचण आली म्हणजे सूतक आलं असेल किंवा बायकांना पिरियड्स आले असतील घरच्या बायकांना, तर त्यावेळेस ते पाळल्या जात नाही. तुमचं कार्य हे कुठलंही सूतक किंवा पिरियड्स न पाळता पार पाडलं जातं. तर हे देव ब्राह्मणाचं एक महत्वाचं गोष्ट आहे की जी यामुळे देव ब्राह्मण केलं जातं. आणि देव ब्राह्मणाच्या दिवशी देव हे साईडला काढून ठेवले जातात, त्यांची पूजा केली जात नाही. ते हे देव ब्राह्मणाचं कारण आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगळ्यात. धन्यवाद.